बघाच आपण सकाळी MCQचा लेक्चर स्टार्ट करत असताना लाईन या चॅप्टरची पूर्ण थेरी रिपीट केली होती, बरोबर. आता त्याच बेसिसवर प्लेन हा जो त्याच्यातला पार्ट आहे त्याची थेरी सुद्धा तुम्हाला सांगून झालेली आहे त्याच्या अगोदर. आता आपल्याला त्याच्या पुढचे काही MCQ स्टडी करायचे आहेत. बघा आपण इथपर्यंत MCQ स्टडी केलेले आहेत. माझ्या म्हणण्याप्रमाणे हा MCQ आपण लास्ट स्टडी केला, येस ऑर नो. आणि याच्यामध्ये तुम्हाला माझ्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे की याच्यातला आन्सर येणार नाही, याच्यातला आन्सर येणार नाही. पूर्ण कॅल्क्युलेशन घेतलंय, कशा पद्धतीने क्वेश्चन सोडवायचा हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आन्सर न येण्याच्या मागचं कारण आहे क्वेश्चनमधला डिफेक्ट. क्वेश्चनमधला डिफेक्ट जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं यमचं बनलेलं आहे, तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवल्यानंतर मिळणाऱ्या यमच्या व्हॅल्यू याच्यातली कोणतीही मिळत नाही. चलो आगे बढ़ेंगे. आता हा क्वेश्चन बघा आपल्याला दिलेला आहे. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आहे काय बघा. द इक्वेशन ऑफ द प्लेन थ्रू -1 1 2 and whose normal makes equal acute angles with coordinate axis is. क्वेश्चन वाचल्यानंतर तुमच्या ध्यानात यायला काय हरकत नाही. परत एकदा वाचतोय क्वेश्चन. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू दिस पॉइंट. या पॉइंट मधून पास होणारी प्लेन आहे. हा पॉइंट तुम्हाला दिलाय समजा ए बार आयडेंटिकल इक्वल टू -1 1 2. हा प्लेन मध्ये असणारा एक पॉइंट आहे, बरोबर. आणि तुम्हाला ही प्लेनची इक्वेशन्स दिलेत. शॉर्टकटने जायचं म्हटलं तर मनामध्ये येणारी एक गोष्ट मात्र फिक्स आहे, काय की हा पॉइंट प्लेनमध्ये आहे, म्हणजे या पॉइंटच्या कोऑर्डिनेट्स कडून प्लेनचं इक्वेशन सॅटिस्फाय होणार, बरोबर. मग मित्रांनो इथं जी प्लेनची इक्वेशन्स आहेत ही इक्वेशन याला कार्टेशियन फॉर्म मध्ये तुम्ही कन्वर्ट करून घ्या. कार्टेशियन फॉर्म तुम्हाला माहित आहे, ax + by + cz + d = 0, बरोबर. मग हे कार्टेशियन फॉर्म मध्ये जर जायचं असेल तर या आर बारच्या जागेवर आपण काय आणतो, xi + yj + zk, बरोबर. आणि मग या दोघांचा डॉट प्रोडक्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही असं घेता xi + yj + zk एवढे एकच सिम्प्लिफाय करणार आहे. डॉट i + j + k = 2. हा 2 आहे. डॉट प्रोडक्ट घेतला तर आपल्याला काय आला, हा x + y + z = 2. हे पहिलं. आता या पॉइंट कडून हे इक्वेशन सॅटिस्फाय होते का बघा, तर होतंय. या पॉइंटसाठी हो का, x = -1 y = 1 z = 2. काय आलं 2, म्हणजे हे आन्सर असण्याचा चान्स आहे. बी ऑप्शन मध्ये आपण गेलो, बी ऑप्शन सॅटिस्फाय नाही होणार, कारण ह्याची डावी बाजू आणि ह्याची डावी बाजू काय सेम. मग आता याची डावी बाजू सिम्प्लिफाय केल्यावर 2 येते, आलंय 6 येईल का, नाही. याचा अर्थ याला या. आता या इक्वेशन कडे आलं तर आपल्याला काय येणार आहे, 3x हा -3y. अहो आर बारची व्हॅल्यू हे काय हे, आणि हा पुढचा वेक्टर घेतला +3z = 2. बघूया येते का, टाका. हा पॉइंट 3 × -1 -3 × y काय 1 यस 3 × z काय 2. बाबांनो इथं काय आलं, हा -3 हा -3 हा +6 = काय येते 0. नाही काय यायला पाहिजे होतं 2. याचा अर्थ हे आन्सर नाही, हे आन्सर नाही,
आता याचं मात्र आन्सर आहे का चेक करायची गरज आहे. डी ऑप्शन. आता डी ऑप्शनच्या बाबतीमध्ये आपण आलो. हा एक्स, हा बोला, मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू काय 3. टाका कोऑर्डिनेट. एक्स इज इक्वल टू -1, वाय इज इक्वल टू 1, झेड 2. यस, 0 येत आहे. आपल्याला 3 पाहिजे. याचा अर्थ हे सुद्धा आन्सर नाही. म्हणजे बेटवांनो, तुमचा आन्सर कोणता आहे? हे ऑप्शन. तर ही आहे आपली एक शॉर्टकट. या शॉर्टकटने आपण हा क्वेश्चन सोडवून मोकळे झालो. पॉइंट क्लिअर? आता थोडंसं ॲक्च्युअलमध्ये हा क्वेश्चन सोडवावाच लागला किंवा एकापेक्षा जास्त ऑप्शन जर सॅटिस्फाय व्हायला लागले तर त्यावेळेस मात्र तुम्हाला या क्वेश्चनच्या ॲक्च्युअल टेक्निकचं सुद्धा नॉलेज पाहिजे. जर तुम्हाला ॲक्च्युअल टेक्निकचं नॉलेज नसेल तर बाबांनो, या ठिकाणी आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकत नाही. समजलं हे? घेऊ दुसरी मेथड. ॲक्च्युअल मेथडला जातोय मी. नीट लक्ष द्यायचं. बरं, राहू दे हे. चलो, बोर्डवर नीट लक्ष द्या. आता ही जी प्लेन आहे, ज्या प्लेनचं मला इक्वेशन फाइंड करायचं आहे, त्या प्लेन मधला एक पॉइंट दिलाय बाबांनो, -1, 1, 2. बरोबर? आणि प्लेनचा जो नॉर्मल आहे तो इक्वल ॲक्यूट अँगल्स करतोय कोऑर्डिनेट ॲक्सिस बरोबर. दिलेल्या लाईनने कोऑर्डिनेट ॲक्सिस बरोबर केलेले जे अँगल्स असतात, काय असतात? अँगल्स. त्याला आपण डायरेक्शन अँगल्स म्हणतो. काय म्हणतो? डायरेक्शन अँगल्स. म्हणजे इथं बघा, डायरेक्शन अँगल्स ऑफ नॉर्मल आर acute. That is areas अल्फा, बीटा, गॅमा लेस दॅन काय 90 डिग्री. आणखीन काय दिलंय का याच्यामध्ये? ॲक्यूट दिलंय. आणखीन काय दिलंय का? डायरेक्शन अँगल्स मेक्स इक्वल ॲक्यूट अँगल्स. यस, इक्वल ॲक्यूट अँगल्स बी दिलेला आहे. म्हणजे बेटवांनो, इथं आपल्याला आणखीन एक पॉइंट दिलेला आहे. जर डायरेक्शन अँगल इक्वल आहे, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा, तर बेटवांनो एल एम एन हे सुद्धा इक्वल असणार ना? यस ऑर नो? आणि ते इक्वल असून काय असणार आहे? +/-1/√3. एक क्वेश्चन सकाळी घेतला आपण. बरोबर? आणि ॲक्यूट अँगल आहेत याचाच अर्थ एल कॉस अल्फा, एम कॉस बीटा, एन कॉस गॅमा. अल्फा, बीटा, गॅमा 90 डिग्रीपेक्षा कमी आहेत. याचा अर्थ कॉस ऑफ ते अँगल काय येणार? पॉझिटिव्ह. म्हणजे बेटवांनो, हे +/-च्या जागेवर काय येणार आहे? +1/√3. समजलं? कळलं? सर काय करताय सांगणार आहे? नो प्रॉब्लेम. 100% सांगणार आहे की मी नक्की काय करतोय. आता बाय डेफिनेशन डायरेक्शन रेशोची डेफिनेशन A/L, B/M, C/N implies A/L. L, M, N कसे आहेत? सेम. याचाच अर्थ हे मला कॅन्सल करायला चान्स मिळेल का नाही? ओके. म्हणजे A/1, B/1, C/1 इज इक्वल टू K. C. म्हणजे बेटवांनो ABC हे काय आलं? K. ठीक आहे. A इज इक्वल टू K, B इज इक्वल टू K,
सी इज इक्वल टू के. आणि डायरेक्शन रेशो चेंज करायला चान्स असतो. एक लाईन घेतली तर तिला इन्फिनाइटली मेनी डायरेक्शन रेशोचे सेट्स असतात, पण डायरेक्शन कोसाइनचे सेट नसतात. समजतंय? मग मित्रांनो हिथं याला के ने डिवाइड केलं तर काय आलं? 1 1 1. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? मला क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं त्या प्लेनचं इक्वेशन काढा की ज्या प्लेन मधला एक पॉइंट मला दिलेला आहे आणि त्या प्लेनचा नॉर्मल हा इक्वली इन्क्लाइंड आहे कोऑर्डिनेट ॲक्सिसला. याच्यावरून मी गेलो LM सेम प्लस ऑर मायनस 1/√3. पण हे इक्वली इन्क्लाइंड असून ॲक्यूट अँगल आहेत, म्हणजे मायनस साईन गेलं 1/√3 आलं. डायरेक्शन रेशोच्या डेफिनेशन वरून मी डायरेक्शन रेशो काढले आणि मग मी आन्सरला पोहोचलो. यस, इक्वेशन ऑफ प्लेन passing through A bar and perpendicular to N bar whose direction ratios ABC 1 1 1 काय R bar dot N bar is equal to A bar dot N bar. यस, R bar dot N bar चे डायरेक्शन रेशो हे आहे, म्हणजे 1I प्लस 1J प्लस 1K इज इक्वल टू A bar हा पॉइंट, या पॉइंटचा पोझिशन वेक्टर हा -I प्लस J प्लस 2K डॉट N बार हा ना I प्लस J प्लस K. चलो डॉट प्रोडक्ट -1 × 1 -1 1 × 1 +1 2 × 1 +2 काय आलं? 2. हे आलं तुमचं आन्सर. किसी को कोई शक? 2 मेथड मी सांगितल्या. एक होती गोलमाल मेथड. या गोलमाल मेथड मध्ये आपण फक्त विचार केला की आपल्याला नक्की काय करावं लागन याचा विचार केलाय आपण. येस ऑर नो? समजलं का? क्वेश्चन बघून घ्या एकदा. चलो आगे बढ़ेंगे. दोन्ही मेथड्स उपयोगी पडलेत या मे क्वेश्चन साठी तुम्हाला. हा क्वेश्चन तुमच्या समोर. क्वेश्चन काय आहे नीट बघा. इफ द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम काय आहे हे कशाचं इक्वेशन आहे? प्लेनचं. व्हेरी गुड. प्लेनचं 5 युनिट देन लॅम्बडा काढायचे. आता आपल्याला डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम प्लेन हा टॉपिक मी घेतलेला नाही. मी सोप्या पद्धतीने सांगतो, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. बाबांनो, आपण लाईनच्या बाबतीमध्ये जो टॉपिक शिकलाय तोच प्लेनच्या बाबतीत आणणार आहे. ह्याला थोड्या वेळ आपण प्लेन म्हणू. AX प्लस BY प्लस CZ प्लस D इज इक्वल टू 0. कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. आणि हा आपल्याला दिलेला पॉइंट आहे समजा P X1 Y1 Z1 आणि या पॉइंट P चं
या प्लेन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे PM काढायचं आहे. बघा मी काय म्हणतोय, या ठिकाणी डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईन, एव्हरी लाईन इज अ प्लेन, पण प्रत्येक प्लेन ही लाईन नसते. पॉइंट क्लिअर? मग आता मी इथं करणार आहे काय, याच्यावर नीट लक्ष द्यायचं. एखादी लाईन घेतली तर त्या लाईनचं एका पॉइंट पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड करण्याचा जो फॉर्म्युला आहे तोच प्लेनसाठी यूज करायचा. ठीक आहे. हा मॉड ऑफ, हा बोला, ax1 प्लस by1 प्लस cz1 प्लस d अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. माहित आहे ना हा पॉइंट? आणि याच फॉर्म्युल्याचा उपयोग करून हा प्रॉब्लेम आपण सोडवणार. आता बघा बोर्डवर नीट लक्ष, एवढं या ठिकाणी थेरी आपल्याला भरपूर झाली. बघा आपल्याला दिलेली प्लेन, बोर्डवर नीट लक्ष, 3x प्लस 2y प्लस 6z माइनस 13 इज इक्वल टू 0. समजा की नाही समजा? कळलं का? अहो वेक्टर इक्वेशनचं कन्व्हर्शन डायरेक्ट कार्टेशियन फॉर्म मध्ये केलंय. काय केलंय पांगेजी? हा जो आर बार आहे याला डिफाईन करून घेतलं. काय मगाशी सांगितलं होतं, आर बार इज इक्वल टू xi प्लस yj प्लस zk, आणि मग हा आर बारचा हा वेक्टर आणि हा वेक्टर यांचा हा डॉट प्रोडक्ट. तुम्हाला दिलेला जो पॉइंट आहे तो काय आहे? हा यस पॉइंट, याला आपण ए बार म्हणू. काय दिला ए बार? 2i प्लस 3j प्लस लॅम्बडा के, म्हणजेच कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट काय आला 2, वाय कोऑर्डिनेट आला 3 आणि झेड कोऑर्डिनेट आला लॅम्बडा. किसी को कोई शक? ज्या पॉइंट पासूनचं मला डिस्टन्स प्लेनचं दिलंय तो पॉइंट मी कार्टेशियन फॉर्म मध्ये मांडला. ओके. आणि मग माझा फॉर्म्युला काय दिलंय? परपेंडिक्युलर डिस्टन्स किती दिलंय? 5 मॉड ऑफ ही प्लेन 3 इंटू कुठून आहे? या पॉइंट पासून, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 2 प्लस 2 इंटू वाय कोऑर्डिनेट 3 प्लस 6 इंटू झेड कोऑर्डिनेट 3 का लॅम्बडा, सॉरी लॅम्बडा माइनस 13 स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस हा, हे इक्वेशन सोडवलं की आपल्याला काय मिळणार? आन्सर ना. थेरी तुमच्या समोर आहे. याच थेरीवरून इथं मी फॉर्म्युला मांडलेला आहे. यस, ज्याला थेरी समजली त्याला 100% आन्सरच्या दिशेने जाता येईल. चलो एक काम करू,
याला सिम्प्लिफाय करू. हा 5 यस मॉड ऑफ बोला 3 दुने 6 परत 6 6 लॅम्बडा मायनस 13 6 6 12 वजा 13 वजा 1 6 लॅम्बडा मायनस 1 डिवाइडला स्क्वेअर रूट मध्ये तिथल्या तिथं सिम्प्लिफिकेशन बोला 9 प्लस 4 प्लस म्हणजे किती आलं 49 म्हणजे किती 7 बरोबर. मॉड्युलस 2 व्हॅल्यू कंटेन करणार. हो का हे 6 लॅम्बडा मायनस 1 अपॉन 7 काय प्लस ऑर मायनस 5 कारण लॅम्बडाची ऍक्च्युअल व्हॅल्यू काढायची या कळलं का म्हणून मॉड्युलसला 2 व्हॅल्यू. आगे बढ़ेंगे एकदम सिंपल आहे नीट लक्ष द्यायचं फक्त. 6 लॅम्बडा मायनस 1 प्लस और मायनस 7 5 35 6 लॅम्बडा हा मायनस 1 इकडे गेला तर प्लस याच्यात एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस म्हणजे लॅम्बडा हा 36/6 आला आणि इथं लॅम्बडा हा वजा 34/6 हा म्हणजेच किती 17/3. मग एबीसीडी 4 ऑप्शन मध्ये आपल्याला दोन्ही ऑप्शन दिलेत का ते बघा दोन्ही आहे. समजलं म्हणजे अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा होता. सोडवू शकता प्रत्येक क्वेश्चन तुम्ही पण त्याच्यासाठी तुमच्यापाशी पाहिजे परफेक्ट थेरी आणि जेव्हा परफेक्ट थेरी तुमच्या हातात असेल त्याच वेळेस तुम्हाला चांगले मार्क मिळतात. मी मगाशी थोडंसं कॅल्क्युलेशन बघितलं त्यानुसार सांगायचं म्हटलं मित्रांनो तर तुम्हाला जवळजवळ 120 ते 125 मार्क ज्यावेळेस पडतात त्यावेळेस तुमचं 97 ते 97.5% मार्क होतं. कळते का. आणि हे 97 98 या फिगर तुम्हाला पुण्यामधल्या एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन देतात आणि जिथून तुमच्या फिगर चालू होतील 98 99 तिथून पुढं तुम्ही एखाद्या छान कॉलेजचं स्वप्न बघू शकता. 99.5 किंवा 99.75 78 80 अशी ज्यावेळेस स्कोर येणार त्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंट स्वप्न बघू शकता. त्याच्यासाठी तुमचा मॅथमॅटिक्सचा प्रचंड स्टडी पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सुटतोय असं तुम्हाला वाटलं पाहिजे आणि सुटला सुद्धा पाहिजे. हा क्वेश्चन बघा बरं एकदम सुंदर आहे. द प्लेन्स x minus cy plus bz y is equal to yz sorry y is equal to az plus cx z is equal to bx plus ay passes through one line if ABCD 4 options. जर बिटवांनो आपण या 3 लाईन्स घेतल्या 1 2 आणि ह्या 3 समजा या लाईनला मी a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 म्हटलं. ही दुसरी लाईन a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. ही तिसरी लाईन a3x प्लस b3y प्लस c3 इज इक्वल टू 0 आणि ह्या तिन्ही लाईन एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात. याला म्हटलं जातं कॉन्करंट लाईन्स. काय म्हटलं जातं यस फॉर कॉन्करंट लाईन्स. मग कॉन्करंट लाईन्ससाठी हा चेक आपण स्टडी केला की A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 इज इक्वल टू 0. शिकला का नाही शिकला. जर दिलेल्या 3 लाईन कॉन्करंट असतील काय असतील
कॉन्करंट, तर त्यांच्याकडून हा डिटर्मिनंट 0 हे सॅटिस्फाय होतं. म्हणजे काय केले बघा ना नांगरे पाटील, इथं पहिल्या कॉलममध्ये एक्सचे कोइफिशियंट आहेत, दुसऱ्या कॉलममध्ये सोहमजी वायचे कोइफिशियंट आहेत, आणि तिसऱ्या कॉलममध्ये कॉन्स्टंट टर्म दिलेत. बरोबर. 3 लाईन्स एक आणि एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात, म्हणून यांना कॉन्करंट लाईन्स म्हटलंय. बरोबर. सेम तसंच मित्रांनो आपण स्टडी करायला घेणार आहे कॉन्करंट प्लेन्स. काय स्टडी करतोय? कॉन्करंट प्लेन्स. कॉन्करंट प्लेन्स म्हणजे हा a1x b1y प्लस c1 इज इक्वल टू c1z इज इक्वल टू 0, पहिली प्लेन. सेकंड a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू 0. a3x b3y c3z इज इक्वल टू 0. कॉन्करंट प्लेन्स म्हणजे या तिन्ही प्लेन्स एकमेकींना एकाच लाईन मध्ये इंटरसेक्ट करतात. थोडक्यात असं घ्या, ही एक प्लेन आहे, हा माझा हात, ही एक प्लेन, ही दुसरी प्लेन, आणि तिसरी प्लेन अशी या दोघांच्या लाईन ऑफ ऍक्शन मधनं हितनं अशी पास होईल. ही लाईन आहे ना, यातनं पास होणारी तिसरी प्लेन. 3 प्लेन कॉन्करंट आहेत म्हणजे ते एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात असं नाही, तर ते एका लाईन मध्ये इंटरसेक्ट करतात. कशात? लाईन मध्ये. मग त्याचा चेक हा येतो. सेम a1 a2 a3 b1 b2 b3 c1 c2 c3. x कोएफिशिएंट, y कोएफिशिएंट, z कोएफिशिएंट, तिन्हीच्या तिन्ही प्लेन ओरिजिन मधनं चालले. ते कुठनं चाललेत? ओरिजिन मधून. हा चेक आहे का तुमच्यापाशी? नसेल तर एका अर्ध्या मिनिटात लिहून टाका पाठीदेशी. ज्याच्यापाशी थेरी आहे व्यवस्थित त्याला सगळे क्वेश्चन सुटणार आहेत. थेरी नसेल तर क्वेश्चन सुटायला दिक्कत येणार आहे. झालं. चलो आता आपण क्वेश्चन सोडवण्यासाठी चाललो बरं का. नीट लक्ष. क्वेश्चनच्या दिशेने आपण चाललेलो आहे. चलो आता बघा क्वेश्चन किती सोप्या पद्धतीने आपल्याला सुटतोय. दिलेल्या कॉन्करंट प्लेन्स, पहिली प्लेन x मायनस सी वाय मायनस बी झेड इज इक्वल टू 0. दुसरी प्लेन काय? y हा मायनस ए झेड मायनस सी एक्स इज इक्वल टू 0. तिसरी प्लेन z मायनस बी एक्स मायनस ए वाय इज इक्वल टू 0. प्रॉपर फॉर्म. या ठिकाणी हे दोन्ही प्लस इकडे शिफ्ट केले तर मायनस, हे दोन्ही प्लस शिफ्ट केले तर मायनस, तसंच मायनस. प्रॉपर फॉर्म. आता बघा कंडिशन आपण आता शिकलोय. कंडिशन कॉन्करंट प्लेन आहेत,
डिटर्मिनंट एक्स कोएफिशिएंट 1 y माइनस सी जेड माइनस बी इतना एक्स माइनस सी वाई 1 जेड माइनस ये एक्स माइनस बी वाई माइनस ये जेड 1 इज इक्वल टू 0. बरोबर. आता हा डिटर्मिनंट सोडवला की आपल्याला आपला आन्सर यायला काही हरकत नाही. आपण डिटर्मिनंटच्या नादी लागणार आहे आता. चलो 1 इंटू 1 इंटू 1 1 माइनस ये इंटू माइनस ये प्लस ए स्क्वेअर आणि परत हा मायनस. आगे बोलो मायनस आणि हा मायनस काय झालं प्लस सी माइनस 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 प्लस आणि अगेन माइनस. आगे हा माइनस बी इंटू ए सी प्लस बी ना इज इक्वल टू 0. आगे बढ़ेंगे 1 माइनस ए स्क्वेयर माइनस सी स्क्वेयर माइनस ए बी सी काय नाही या सी ने मल्टिप्लाय केलं माइनस बी ए सी माइनस बी स्क्वेयर इज इक्वल टू 0. चलो आगे बढ़ेंगे. एक काम करू ह्या सगळ्या मायनस टर्म दुसऱ्या बाजूला शिफ्ट करू प्लस होतील. हो का ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर 1 2 3 माइनस एबीसी माइनस ट्वाइस एबीसी दुसऱ्या बाजूला गेल्यावर प्लस ए बी सी आणि इज इक्वल टू त्याच बाजूला 1. ऑप्शन डी. एवढं सोपं होण्याच्या मागचं कारण तुमच्यापाशी आहे कंडिशन. समजलं. तर या ठिकाणी या पद्धतीच्या कंडिशननी जर तुम्ही गेला तुमच्या ध्यानात थेरी सगळी असेल तर प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सुटणार आहे. या ठिकाणी यस हा क्वेश्चन बघा तुमच्या समोर आहे. तर या ठिकाणी हा क्वेश्चन फक्त वाचतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन येणार तुमचा द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू यस 3 इनकम्प्लीट क्वेश्चन आहे. हे तर वाय कोऑर्डिनेटच छापलेला नाहीये बरोबर ना. आपण घेऊन टाकतो यस कॉमा 2 ऍक्च्युली या ठिकाणी यस 3 कॉमा -1 कॉमा 2 असणार आहे अँड परपेंडिक्युलर टू दीज 2 लाईन्स. तुम्हाला फाइंड करायचे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 1 पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू 2 लाईन्स. समजतंय. तर थीम तुमच्या ध्यानात यायला काय हरकत नाहीये. या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरला आपण हा क्वेश्चन सोडवणार. थांबूया.